डिस्कव्हरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? डिस्कव्हरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 पंडित जवाहरलाल नेहरू. डिस्कव्हरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक हे पंडित जवाहरलाल नेहरू हे आहेत. मित्रांनो, टीसीएसने घेतलेल्या परीक्षेमध्ये अनेक वेळा पुस्तक आणि त्याचे लेखक या टॉपिकवर प्रश्न विचारला जातो. त्यासाठी हा टॉपिक आपण विस्तारपणे पाहूया. रणांगण या पुस्तकाचे लेखक आहेत विश्राम बेडेकर. उपरा या पुस्तकाचे लेखक आहेत लक्ष्मण माने. शेतकऱ्याचे आसूड या पुस्तकाचे लेखक आहेत महात्मा फुले. हिंदू या पुस्तकाचे लेखक आहेत भालचंद्र नेमाडे. तिमिराकडून तेजाकडे या पुस्तकाचे लेखक आहेत नरेंद्र दाभोळकर. आणि मित्रांनो, ग्रामगीता या पुस्तकाचे लेखक आहेत संत तुकडोजी महाराज. व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक आहेत पु ल देशपांडे. मित्रांनो, लक्षात असू द्या, टीसीएसने या टॉपिकवर अनेक वेळा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे, व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? त्यानंतर मित्रांनो, शेतकऱ्याचे आसूड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत असा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर रणांगण या पुस्तकाचे लेखक कोण आहेत असा सुद्धा प्रश्न टीसीएस या प्रश्नपत्रिकामध्ये विचारलेला आहे. मित्रांनो, त्यासाठी हा टॉपिक तुम्ही नोट डाऊन करून घ्या. पुढील प्रश्न आहे, भारताचा संविधानात्मक प्रमुख कोण असतो? भारताचा संविधानात्मक प्रमुख कोण असतो? मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 राष्ट्रपती. भारताचा संविधानात्मक प्रमुख हे राष्ट्रपती असतो. पुढील प्रश्न आहे, इंटरपोल हे खालीलपैकी काय आहे? इंटरपोल हे खालीलपैकी काय आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 आंतरराष्ट्रीय गुप्तचर संघटना. इंटरपोल हे आंतरराष्ट्रीय गुप्तचर संघटना आहे. तसेच मित्रांनो, इंटरपोल या महत्त्वाच्या संघटनेबद्दल काही महत्त्वाची माहिती ते पण पाहूया. इंटरपोल या संघटनेचं लॉंग फॉर्म आहे इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन. याची स्थापना 1923 साली झालेला आहे. त्यानंतर मित्रांनो, इंटरपोल या संघटनेचे मुख्यालय आहे लिओन, फ्रान्स या देशामध्ये. आणि या संघटनेमध्ये एकूण सदस्य देश आहेत 186. मित्रांनो, याचा उद्देश आहे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी निपटण्यासाठी विविध राष्ट्रातील पोलीस संघटनांना सहकार्य करणे. मित्रांनो, लक्षात असू द्या, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर सुद्धा अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे, इंटरपोल या संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे लिओन, फ्रान्स या देशामध्ये. पुढील प्रश्न आहे, जागतिक कर्करोग दिन केव्हा साजरा केला जातो? जागतिक कर्करोग दिन केव्हा साजरा केला जातो? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 4 फेब्रुवारी. जागतिक कर्करोग दिन हे 4 फेब्रुवारीला साजरा केला जातो. पुढील प्रश्न आहे, भंडारदरा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? भंडारदरा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 अहमदनगर. भंडारदरा धरण हे अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे. तसेच मित्रांनो, स्पर्धा परीक्षेमध्ये नदी व त्यावरील धरण या टॉपिकवर हमखास प्रश्न विचारला जातो. त्यासाठी हा टॉपिक आपण विस्तारपणे पाहूया. भंडारदरा हा धरण अहमदनगर या जिल्ह्यामध्ये प्रवरा या नदीवर आहे. मोडकसागर हे धरण ठाणे या जिल्ह्यामध्ये वेतरणा या नदीवर आहे. तोतलाडोहो हा धरण नागपूर या जिल्ह्यामध्ये पेंच या नदीवर आहे. तसेच मित्रांनो, एक टीप आहे, तलावांचा प्रदेश असं भंडारदरा या जिल्ह्याला म्हटले जाते. पुढील प्रश्न आहे, भारताच्या पश्चिमेस व वायव्येस खालीलपैकी कोणते देश आहेत? भारताच्या पश्चिमेस व वायव्येस खालीलपैकी कोणते देश आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 पाकिस्तान व अफगाणिस्तान. भारताच्या पश्चिमेस व वायव्येस पाकिस्तान व अफगाणिस्तान हे देश आहेत. पुढील प्रश्न आहे, पण त्याआधी मित्रांनो, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक. जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहत असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील प्रश्न आहे, नाबार्डचे मुख्यालय कुठे आहे? नाबार्डचे मुख्यालय कुठे आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 मुंबई. नाबार्डचे मुख्यालय हे मुंबई या ठिकाणी आहे. तसेच मित्रांनो, नाबार्ड या महत्त्वाच्या बँकेबद्दल महत्त्वाची माहिती पण पाहूया. नाबार्डचं लॉंग फॉर्म आहे नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट, म्हणजेच राष्ट्रीय कृषी ग्रामीण विकास बँक. नाबार्ड या बँकेची स्थापना 12 जुलै 1882 साली झालेला आहे. आणि मित्रांनो, याचे कार्य आहे बँकांना कृषीविषयक वित्त पुरवठा करणे. लक्षात असू दे मित्रांनो, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर सुद्धा अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे. त्यासाठी हा टॉपिक तुम्ही नोट डाऊन करून घ्या. पुढील प्रश्न आहे, भारतातील सर्वोच्च लष्करी पदक कोणते? भारतातील सर्वोच्च लष्करी पदक कोणते? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 परमवीर चक्र.
भारतातील सर्वोच्च लष्करी पदक हे परमवीर चक्र हे आहे. पुढील प्रश्न आहे, नागपूर हे शहर कोणत्या नदीवर वसले आहे? नागपूर हे शहर कोणत्या नदीवर वसले आहे? मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 नाग. नागपूर हे शहर नाग या नदीवर वसले आहे. पुढील प्रश्न आहे, सरपंच होण्यासाठी किमान किती वय पाहिजे? सरपंच होण्यासाठी किमान किती वय पाहिजे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, आपल्या निगडीत प्रश्न आहे मित्रांनो. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 21. सरपंच होण्यासाठी किमान वय 21 असला पाहिजे. पुढील प्रश्न आहे, देशातील पहिले मातीचे धरण कोणते? देशातील पहिले मातीचे धरण कोणते? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 गंगापूर. देशातील पहिले मातीचे धरण हे गंगापूर आहे. पुढील प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं, नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करा. पुढील प्रश्न आहे, पारस औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? पारस औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 अकोला. पारस औष्णिक विद्युत प्रकल्प हे अकोला जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात कमी लांबीची नदी कोणती? महाराष्ट्रातील सर्वात कमी लांबीची नदी कोणती? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. या प्रश्नावर अनेक वेळा MPSCने सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 नर्मदा. महाराष्ट्रातील सर्वात कमी लांबीची नदी हे नर्मदा नदी आहे. पुढील प्रश्न आहे, अमरनाथ यात्रा कोणत्या राज्यात होती? अमरनाथ यात्रा कोणत्या राज्यात होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 जम्मू काश्मीर. अमरनाथ यात्रा हे जम्मू काश्मीर या राज्यात होती. अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता मित्रांनो. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक. जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.